असाच असतो कलाकार. जेव्हा एखाद्या कलाकाराचं नाव होतं, लोक त्याला असं भरभरून प्रेम देतात. आणि इतकंच नाही तर आपल्या झाडीपट्टीमध्ये त्या कलाकाराला स्टार म्हणतात. स्टार तो असाच नसतो ग, तर त्याच्या मागे त्याची जीव तोड केलेली मेहनत असते. कारण तो कलाकार फक्त आपल्या स्वतःचा बघत नाही, तर अख्ख्या टीमला धरून चालतो. रात्रंदिवस मेहनत करतो. तेव्हा फक्त त्याला तेवढं नाव, तेवढं यश त्याच्या पायाजवळ चालत येतो. त्या दिवशी मी बाबाला ठेवलं, पण जर मी ठेवलं नसतं तर तिकडे तो माझ्या नाटकाचा ग्रुप, माझ्यासोबत स्टेजवरती काम करणारे ते माझे को आर्टिस्ट, स्टेज मधले बॅक स्टेजचे, माझ्या प्रेसचे मालक, आणि त्याही पेक्षा माझे ते लाख मोलाचे प्रेक्षक. त्याचं काय झालं असतं? विचार करा ना, काय झालं असतं? आणि हे जे काही केलं ना, हे सगळं मी फक्त पैशांसाठी केलं नाही, तर त्यावेळेस पैशापेक्षाही मोठं मला माझं कर्तव्य होतं. आणि ही सगळी शिकवण मला माझ्या बाबानेच दिली. मग तुम्हीच सांगा बरं, मी माझ्या बाबाची शिकवण अशी खाली कशी पडू देणार? आणि तसंही हे सगळं करणारी त्या झाडीपट्टीतली मी एकमेव नटी नाहीये. अगं तर माझ्यापेक्षाही अशा सिनियर अशा नट्या होऊन गेल्या आहेत आणि आजही आहेत, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये या नाटकांसाठी खस्ता खाल्ले आहे. अगं या रंगमंचाची सेवा करता करता त्यांना किती त्याग करावा लागला, याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही कधी. तुम्हाला गंमत वाटेल, पण सांगते. अगं त्या काळामध्ये एक लेडीज 5-5 किलोचे घुंगरू एका पायाला बांधून 25 लावण्या करायच्या. जेव्हा त्या 25 लावण्या करायच्या ना, त्यावेळेस त्या अशा म्हणत नव्हत्या, माझे पाय दुखतात, माझी करायची इच्छा नाहीये. अगं असं शब्द तर सोड. पण त्या बिचारांना त्यांच्या अंगावरचा घाम पुसायलाही वेळ मिळायचा. तो घाम तसाच सुकून जायचा. आणि का नाही जाणार? कारण त्यावेळेसचे लेखक एक नटीचं पात्र असलेलं नाटक असायचं, म्हणून त्या नाटकातला सगळं काम त्या बिचारा एकटीच्याच मागे आहे. पण आता तुमचं तसं नाहीये. एका नाटकामध्ये तर काय 4 लेडीज, 4 नट्या. मोजून बघावं तर 2 लेडीजला रात्रभर काम, आणि 2 लेडीज बस खाली एक एंट्री केली की यायचं, स्वतःला आरशामध्ये बघायचं, नाहीतर थंडी लागते म्हणून ब्लँकेट ओढून झोपून जायचं, आणि सकाळी उठला की त्या माझी नाईट झालं. अगं पण त्यावेळेस असं नव्हतं. 2 महिन्याचे इंग्लिशचे बाळ धरून त्या नाटकाला जायच्या, आणि ते बाळ त्या मेकअप रूम मध्ये पाळणा बांधून आपल्या बाळालाही सांभाळायचं, आणि त्या स्टेजवरती जाऊन एंट्रीही करायच्या. तो बाळ झोपून असला ना पाळण्यामध्ये तर सगळं ठीक आहे, पण चुकून जर का तो बाळ उठला तर तो असा टाह फोडून रडायचा. पण त्यावेळेस ती आई, ती नटी त्या स्टेजवरती काम करत असायची, आणि त्या बाळाचा आवाज तिच्या कानापर्यंत जायचा. त्यावेळेस त्या नटीला कसं वाटायचं सांगा ना? बोलणं सोपं असतं. आज हे तुम्हाला सुखाचे दिवस आहेत ना, हे सगळं त्याच नट्यांचं श्रेय आहे जे तुम्हाला मिळून राहील. पण तुम्हाला त्याचा आदर मान सन्मान करताच येत नाही. म्हणून आज तर काय तुमच्या दारामध्ये गाडी येते तुम्हाला न्यायसाठी, तुमच्या बॅगा उचलण्यासाठी कंपनीकडून एक माणूस करून दिलेला असतो. पण तेव्हा तसं नसायचं. अगं ह्या उमळल्या बॅगा पकडून त्यांना स्वतःच हमाल बनून त्या नाटकाच्या ठिकाणी जायचं असतं. त्यांना जायला बंडी आणि खाचरने जायच्या. त्या आजचं नाटक चंद्रपूर जिल्ह्यात आहे, तर उद्याचं नाटक गोंदिया जिल्ह्यामध्ये असायचं. कशा करायच्या त्या सांग ना? आणि हे सगळं मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. मला तर त्या माझ्या झाडीपट्टीतल्या सगळ्या नटांचा
खूप अभिमान वाटतो. आणि मला अभिमान याही गोष्टीचा आहे की मी त्यांच्या संगतीमध्ये राहून काहीतरी गोष्टी त्यांच्या शिकू शकले, बघू शकले, आत्मसात करू शकले. म्हणून आज मला मी नटी असण्याचा अभिमान आहे, गर्व आहे मला की मी नटी आहे. मला गर्व का? मला बी मान आहे, मी नटी आहे म्हणून. हो, मी नटी. मी नटी. मी नटी. नटी. नाही, तुम्ही खरंच ना आमच्या साडीपट्टीच्या गान कोकिडा. ताई, एक गाणं म्हणून दाखवा ना तुमच्या काळात होत नाही. ताई, आजपर्यंत तुम्ही तुमचा तिरस्कार करत नाही, तुमच्याबद्दल वाईट वाईट बोलले, पण मी खरं सांगते नाही, यानंतर ना मी साडीपट्टीत काम करत असताना प्रामाणिकपणे काम करतात आणि माझ्या सिनियरलाच नाही तर ज्युनियर लेडीजला सुद्धा नाटकांबद्दल व्यवस्थित सांगत. ताई, प्लीज ऐकलं माझं गाणं. हे नाटडे आता ताईचा राग नाही, अजिबात नाही. आमची ताई ऐकून आमची. ठीक आहे, आज तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या बाजू तुम्ही समजून घेतल्या आणि स्वतःच्या मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. याच्यात चांगली गोष्ट दुसरी कुठली असणार आहे? ठीक आहे, मी पण तुमची इच्छा पूर्ण करते. तर फक्त 2 ओळी. हा, ठीक आहे. भाताची सडसडती शेती, भाताची सडसडती शेती, अन बांबूच हेरान. आई तुझेच वंदन गान, आई तुझेच वंदन गान, आई तुझेच वंदन गान, आई तुझेच वंदन गान, वंदन गान, वंदन गान, वंदन गान, वंदन गान.